आज आपल्या नमस्कार. आज आपल्या भातोडी येथील नृसिंह देवस्थानच्या वतीनं आयोजित ऑनलाईन प्रवचन मालेमधील पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी आपल्यासमोरती आपल्या सेवेसाठी मी सादर झालेलो आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या ठिकाणी महाराष्ट्राला आध्यात्मिक परंपरा खूप मोठ्या प्रकारची लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वरांपासून तर संत तुकारामांपर्यंत वैष्णव भक्तांचा मेळा दरवर्षी पंढरपूरला जात असतो. परंतु गेल्या 2 वर्षापासून ज्या संकटाचा आपण सामना करत आहोत त्या कोरोनाच्या संकटामुळे आपण आपल्या देवस्थानच्या वतीनं सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करू शकत नाही आहेत. त्यामुळे भातोडीतील उत्तुंग भरारी प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ भातोडी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या ऑनलाईन प्रवचनमालेमधील पहिलं पुष्प आपल्यासमोरती सादर करणार आहे. हा अभंग सेवेसाठी जो घेतलेला आहे तो संत तुकाराम जगद्गुरू आणि तुका आकाशा एवढी महती ज्यांची आहे असे संत शिरोमणी आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सर्वांना सर्वश्रुत असणारा आणि सर्वज्ञात असणारा अतिशय सोप्या अशा प्रकारचा अभंग आज सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगातून आजच्या काळामध्ये जी सेवा चाललेली आहे, खरे साधू कसे आहेत, साधू कसे ओळखावे यासाठी म्हणून या ठिकाणी साधूची ओळख, अंतर्यामी ओळख कशी व्हावी यासाठी हा अभंग आपल्याला कुठेतरी प्रेरणास्रोत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासे अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. या ठिकाणी या प्रवचनमालेमध्ये या अभंगाची सेवा आपल्यासमोर ती प्रस्तुत करत असताना या अभंगाचा सार असा आहे की या ठिकाणी साधू म्हणून जी लक्षणं आपल्याला संत तुकाराम महाराजांनी सांगितली आहेत ती महत्त्वाची आहेत. आणि रंजल्या गांजल्यांना जो जवळ करतो त्यासी म्हणे जो आपुले, अशा प्रकारच्या माणसांना साधू म्हणावं. मुळात साधू कुणाला म्हणावं, आज ज्याच्या पायावरती माथा टेकवावा असे आदर्श दुर्दैवानं आम्हाला कमी दिसायला लागतात. ज्या व्यक्तींना आदर्श म्हणावं अशी माणसं समाजामध्ये कमी दिसायला लागतात. आणि त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला गाथेतील हा अभंग आपल्याला कुठेतरी प्रेरणा देत असतो, मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून लौकिक अर्थानं साधू कुणाला म्हणावं असं जर आपण पाहायला गेलो तर आज कुठेतरी भगवी वस्त्रे धारण करणारे, टिळा टोपी माळा घालणारे, त्याचबरोबर खांद्यावरती भगवी पताका घेऊन तीर्थस्थानांचं पदक्रमण करणारे, हरिकथा कीर्तन प्रवचन सांगणारी माणसं आपण या ठिकाणी साधू म्हणून त्यांना उच्चारण करत असतो किंवा साधू म्हणून त्यांच्याकडे पाहत असतो. परंतु खऱ्या अर्थानं साधू कुणाला म्हणावं तुकाराम महाराजांनी या 6 चरणाच्या या ठिकाणी या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि साधूची व्याख्या कशी करावी, मुळात एक तत्वज्ञ असं म्हणतात की षडरिपू या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत आणि या षडरिपूंचा जो नाश करतो, ज्यानं त्याच्यावरती मात केलेली आहे त्याला आपण साधू असं म्हणतो. काम, क्रोध, मद, मोह, लोभ आणि मत्सर या षडरिपूंवरती जो मात करतो त्याला साधू म्हणावं असं म्हटलेलं आहे. मात्र अशा वेळेस जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, आणि अशा माणसाला साधू म्हणावं की जे का रंजले गांजले. रंजले गांजलेले म्हणजे कोण आहेत, की जे गरीब आहेत, जे पीडित आहेत, जे परिस्थितीने त्रस्त झालेले आहेत किंवा जे अडलेले आहेत, नडलेले आहेत, अशा माणसांना आपण कुठेतरी रंजले गांजले म्हणावेत. आणि अशा माणसांना जो आपला म्हणतो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मुळात संत कबीर एका ठिकाणी असं म्हणतात, जाती ना पूछ साध की
पूछ लीजिए ज्ञान, जाती न पूछ साधकी पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का पडा रहेंदो म्यान. जशा प्रकारे युद्धामध्ये लढत असताना किंवा युद्धामध्ये लढाई करत असताना तलवार महत्वाची आहे, त्याचं म्यान महत्वाचं नाही. म्यानाला जर आपण अनेक असंख्य हिरे जडजवाहीर जडवले आणि तलवारीला जर धारच नसली तर आपल्याला योग्य प्रकारची लढाई करता येणार नाही. अगदी तशा प्रकारे कबीर ज्या काळामध्ये जन्माला आले, संत तुकाराम ज्या काळामध्ये जन्माला आले, तर वर्णव्यवस्थेची उतरंड आपल्या समाजामध्ये होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारची जी व्यवस्था समाजाची केलेली होती, त्यामध्ये काही ठराविक वर्गाला ठराविक अधिकार होते आणि काही वर्गाला काहीच अधिकार नव्हते. या सामाजिक असमानतेवरती भाष्य करत असताना कबीरांनी सांगितलंय की जातीना पूछ साधकी पूछ लीजिए ज्ञान. म्हणजे त्याला ज्ञान किती आहे याच्यावरती तो साधू आहे की नाही हे आपल्याला ठरवायला पाहिजे, तो विद्वान आहे की नाही हे ठरवायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं त्या काळामध्ये जातीपातीवरती ज्ञान आधारित ठरत होतं आणि या सामाजिक विषमतेवरती, या आडंबरावरती आणि या असलेल्या सामाजिक असमानतेवरती तुकाराम महाराजांनी बोट ठेवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी साधूचं अंतर्ज्ञान, बाह्य लौकिक अर्थानं तो साधू कसा आहे, भगवी वस्त्र परिधान केली आहेत, गळ्यात माळा घातल्यात म्हणजे तो साधू झाला असं नाहीये. हा गेटअप म्हणजे साधू नाहीये. तर साधू कशाला म्हणायचं, त्याच्या लौकिक अर्थानं खऱ्या अर्थानं कशा प्रकारे साधू कुणाला म्हणावं, साधू कसा असावा, अशा प्रकारचं या ठिकाणी तत्वज्ञान तुकाराम महाराजांनी आपल्या समोरती सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज असं सांगतात, म्हणजे साधू या साधू या शब्दाला अनेक पर्यायवाची शब्द आपण वापरत असतो. योगी हा एक शब्द त्याच्यातला आहे, पंडित हा एक शब्द आहे. म्हणजे अनेक प्रकारचे शब्द आपण साधू या शब्दाशी पर्यायवाची या अर्थानं वापरत असतो. मात्र जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं की कामक्रोध मदमोह लोभ मत्सर या षडरूपीवरती ज्यांनी मात केली आहे आणि याचबरोबरती जो दुसऱ्याचं दुःख जाणतो, दुसऱ्याचं दुःख जाणून ज्याला मदत करतो, त्यावेळी त्याच्या ठिकाणी ईश्वराचा वास आहे असं आपल्याला समजण्यात येईल. बऱ्याच वेळा संकटात असं होतं की आपण एखादा मदतीला आल्यानंतर आपण त्याला म्हणतो की बाबा रे देवासारखा धावलास, देवासारखा धावलास, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला देवाचं रूप दिसलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या माणसाला आपण या ठिकाणी साधूची उपमा देत असतो. आणि म्हणून असं म्हटलं जात आहे बघा की साधू वेश धारण करून आपल्याला फसवू शकतो, मात्र अंतरात्मा साधूचा कसा आहे हे जर आपण ओळखलं तर आपली फसगत त्या ठिकाणी होणार नाही. एखादा व्यक्ती अशी म्हणत असते की मी आश्रमात राहतो, मी घरामध्ये राहत नाही, मी आश्रमात राहतो, याचा अर्थ असा आहे की तो संन्यासी आहे. एखादा माणूस असं म्हणत असतो की मला एवढ्या एवढ्या प्रकारचा योग प्राप्त झालाय, म्हणजेच त्याला आपण योगी असं म्हणू शकतो. एखादा माणूस म्हणतो की मी अनेक प्रकारचे ग्रंथ अभ्यासलेले आहेत, एवढ्या एवढ्या ग्रंथाचा माझा अभ्यास झालाय, म्हणजे तिथं आपण असं म्हणू शकतो की हा माणूस पंडित आहे. एखादा माणूस असं म्हणू शकतो की मला बोलण्याचं स्किल किंवा कौशल्य चांगल्या प्रकारे अवगत झालेलं आहे आणि म्हणून त्याला आपण फार फार तर प्रवचनकार, उत्तम प्रवचनकार आहे किंवा वक्ता आहे असं म्हणू शकतो. परंतु या प्रकारे किंवा एखादा माणूस असंही म्हणू शकतो की माझे लाखांनी अनुयायी आहेत, लाखो अनुयायी मी निर्माण केलेत आणि अनेक प्रकारचे आश्रम जागोजागी या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये माझे निर्माण झालेले आहेत आणि हजारो अनुयायी माझे आहेत. आणि असं ज्यावेळेस त्याला म्हणतो तर आपण त्याला असं म्हणू शकतो की तो उत्तम संघटक आहे. मात्र या सगळ्यामध्ये जर आपण साधू कुणाला म्हणायचं असा जर विचार आला तर निश्चितपणे आपण म्हणू शकतो की या सगळ्या गुणांचा, म्हणजे बाबा रे तुझ्या पांडित्याचा, तू खूप ग्रंथ वाचले तर तुला पंडित पद प्राप्त झालंय, तुझ्या या पांडित्याचा, तुझ्या या संन्यासी जे व्रत धारण केलंय तू, या त्यागाचा, त्यानंतर आपण म्हणू शकतो की तू जे योग निर्माण केले, योग जे धारण केले आहेत, योग जे तू मिळवले आहेत त्या योगत्वाचा, आणि त्याचबरोबर तू तुझ्या या वक्तृत्व कलेचा, तुझ्या या ज्ञानाचा रंजल्या गांजल्यांसाठी, गरिबांसाठी, आडलेल्या नडलेल्यांसाठी किंवा समाजामध्ये असे घटक आहेत की ज्यांना गरज आहे खरोखर त्या लोकांसाठी किती तू उपयोग करून दिला, त्यावरती त्याचं साधुत्व ठरत असतं. आणि म्हणून साधुत्व ठरत असताना आपण म्हणू शकतो की या सगळ्यांचा समाजासाठी जो उपयोग करतो त्याला साधू म्हणावं, आणि या सगळ्यांचा आपल्यासाठी जो उपयोग करू शकतो त्याला मराठी भाषेमध्ये खूप सुंदर शब्द संत तुकाराम महाराजांनी सांगितलाय,
त्यांना साधू न म्हणता आपण संधी साधू असं म्हणू शकतो. आणि म्हणून समाजानं येणाऱ्या कालखंडामध्ये संधी साधूंपासून कुठंतरी जपून राहिलं पाहिजे आणि खऱ्या साधूंची भक्ती किंवा त्यांच्या पायी आपला माथा ठेवणं उद्याच्या काळामध्ये गरजेचं ठरणार आहे. आणि मग साधूची ओळख कशी निर्माण व्हावी, साधू कसा कळावा याच्यासाठी सांगितलंय की जो विषयांच्या इंद्रियाच्या या आकर्षणातून विरक्त झालेला आहे, या इंद्रियांच्या भक्तीतून किंवा इंद्रियाच्या त्या आसक्तीतून तो निवृत्त झालेला आहे आणि त्यांनी तो मार्ग सोडलेला आहे आणि वैराग्य धारण केलेला आहे, अशा प्रकारच्या माणसाला आपण साधू म्हणू शकतो. मग हा साधू जो आहे तो वैराग्य धारण केलंय म्हणजे नेमकं काय केलंय याचा विचार करताना माझ्या समोर ती वैराग्य 3 कारणानं प्राप्त होतं असं आपल्याला संत साहित्यामध्ये दिसून येतं. मग वैराग्य गुणावरती आधारित जर बघितलं तर तामस गुण, राजस गुण आणि सात्विक गुण या 3 प्रकारामध्ये आधारलेला आहे. मग तामस गुणामध्ये वैराग्य प्राप्त होतं, संसार सोडून माणसं निघून जातात, कर्ज झालेलं असतं किंवा बँकेचं कर्ज वाढलेलं आहे, घरामध्ये अनेक अडचणी आहेत किंवा पारिवारिक काही समस्या निर्माण झाल्यात, घरामध्ये वितंडवाद झालेला आहे, अशा अनेक समस्यामध्ये तामस वृत्तीनं रागावून जी माणसं घर सोडून जातात, वैराग्य धारण करतात, अशी माणसं साधू म्हणण्याच्या लायकीची नसतात. त्यांच्या कारणापरत्वे तामस गुणानं निर्माण झालेलं हे वैराग्य आहे आणि म्हणून याला आपण त्या ठिकाणी साधू म्हणू शकत नाहीत. दुसरं आहे राजस गुणाच्या निमित्तानं तयार झालेलं वैराग्य जे धारण केलेलं आहे त्यालाही आपण साधू म्हणू शकत नाहीत. कारण राजस गुणामध्ये अपेक्षा असते की लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी माझं कुठंतरी गुणगान करावं, लोकांनी माझी पूजा करावी, अनेक माणसांनी मला गुरु म्हणावं. आणि अशी माणसं जर असली किंवा अशी माणसं राजस गुणांनी युक्त वैराग्य धारण करतात आणि अशी माणसं साधू म्हणण्याच्या पात्रतेची नाहीत असं म्हटलं गेलंय. आणि मग कोणती माणसं मग साधू म्हणण्याच्या पात्रतेची आहेत वैराग्य धारण करणारी, याचा जर विचार केला तर वैराग्य धारण करणारी माणसं जी ईश्वर भक्तीसाठी ज्यांनी वैराग्य धारण केलंय, ज्यांना कुठली बळजबरी नाही, ज्यांनी मोक्ष प्राप्तीचा खरा मार्ग कुठंतरी अंतर्यामी जाणला आणि या संसारामध्ये, या नाशवंत असणाऱ्या संसारामधून त्याग करून खऱ्या अर्थानं ईश्वर भक्तीमध्ये जी लीन झाली माणसं, ती माणसं साधू म्हणण्याच्या लायकीची आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून वैराग्य धारण करणाऱ्या परंतु त्यामध्येही सात्विक स्वरूपाचं वैराग्य धारण करणारी माणसं, जी माणसं बाह्य आडंबर करत नाहीत, दिखाव्यासाठी भक्ती करत नाहीत, जी माणसं अंतर्यामीच वैराग्य धारण करणारी असतात, अशी माणसं आपल्याला कुठंतरी या ठिकाणी साधू म्हणण्याच्या पात्रतेची आहेत असं संत तुकाराम महाराज म्हणतात. मग संत तुकाराम महाराजांनी दुसरा एक प्रकार सांगितलाय की काही माणसं पोटभरू स्वरूपाची साधुत्वाची आपल्याला लक्षणं दाखवत असतात आणि म्हणून पोटभऱ्या लोकांवरती त्यांनी तीव्र प्रहार करताना असं म्हटलंय की टिळा टोपी माळा देवाचे गबाळे, वाकवी ओंगळे पोटासाठी. पोटासाठी तुम्ही जर अध्यात्म करत असताल, स्वतःची संपत्ती अर्जित करण्यासाठी जर तुम्ही देखावा निर्माण करत असताल, बाह्य आडंबर करत असताल, तर निश्चितपणानं याला आपल्याला साधू म्हणता येणार नाही. परंतु अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये सांगितलंय की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजले आहेत त्यांना आपलं म्हणणं हे खूप मोठ्या मनाचं लक्षण आहे. बघा, आजकाल एवढी परिस्थिती बिकट झाली आहे की आपल्याच घरातल्या आपल्या असणाऱ्या पुतण्यांना, भाच्यांनाच आज लोक आपले म्हणायला तयार नाहीत. पुत्राच्या पुढचं कुठतंही पाऊल जे आहे ते समाजामध्ये आज उचलताना संकुचित स्वरूपाचं 1 BHK 2 BHK स्क्वेअर फुटामध्ये आज कुठंतरी सुखाची प्राप्ती व्हायला लागली. आणि दुर्दैवानं जी व्यापक कुटुंब पद्धती, एकत्रित कुटुंब पद्धती होती, ती कुठंतरी आज कुठंतरी छोट्या छोट्या स्क्वेअर फूटच्या घरामध्ये विभाजित व्हायला लागली आणि दुर्दैवानं आत्मीयता कमी व्हायला लागली. आणि म्हणून स्नेह कमी झाला म्हणून संस्कार कमी झाले आणि संस्कार कमी झाले म्हणून भक्ती कमी झाली आणि भक्ती कमी झाली म्हणून कुठंतरी आज असणाऱ्या अनिष्ट आपल्या संकटांना सामना आपल्याला करावा लागतोय. त्याचं हे मूळ मर्म आहे, मूळ कारण आहे. हे जर खऱ्या अर्थानं ज्या डोळस माणसांनी जर जाणलं तर खऱ्या अर्थानं येणारी संकट आपण थोपू शकतो. एवढं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे. भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे, साधूंची सेवा करण्यामध्ये किती सामर्थ्य आहे आणि निर्विकार स्वरूपाची सेवा करण्यामध्ये किती सामर्थ्य आहे. बघा की या ठिकाणी तीर्थस्थानावरती निघालेल्या पुंडलिकाला त्या ठिकाणी सच्चिदानंद बाबांचा अनुग्रह लाभतो आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की आईवडिलांची सेवा कर,
आईवडिलांची सेवा करण्याची भक्ती एवढी शक्ती निर्माण करू शकते की साक्षात पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा त्या ठिकाणी यावं लागतं आणि त्या ठिकाणी उभा राहावं लागतं. आणि किती वेळ उभा राहावं लागतं तर पुंडलिक पाठीमागं भगवंताकडे न पाहता सांगत आहेत की वीट फेकून सांगत आहेत की 28 युग त्या ठिकाणी उभा राहण्यासाठी पांडुरंगाला सांगण्याचं त्या भगवंताच्या त्या भक्तामध्ये एवढी शक्ती निर्माण होतीये. बघा, ईश्वरानं अनेक अवतार धारण केले आहेत, परंतु कशासाठी धारण केलेत अवतार? स्वतःसाठी काही प्राप्त करण्यासाठी नाही, तर ज्या ज्या वेळेस धर्म कुठंतरी संकटात आलाय, भक्त संकटात आले आहेत, कुठंतरी या परंपरा संकटामध्ये आल्या आहेत, त्या वेळेस ईश्वरानं अवतार घेतलाय. आणि मग तो कधीतरी वराहाचा अवतार असेल, कधीतरी कच्छ अवतार असेल, मत्स्य अवतार असेल, प्राण्यांचे अवतार घेतले आणि काही माणसांचे अवतार घेतले. परंतु ज्या भगवान नृसिंहाच्या नाम सप्ताहाच्या निमित्तानं आज पहिलं पुष्प मी गुंफत आहे, ही एक वेगळी परंपरा मी आपल्याला सांगतो आहे निश्चितपणानं की भगवान नृसिंहाचा अवतार असा मधल्या टप्प्यावरचा अवतार आहे. बघा की काही पहिले जे अवतार झाले ते प्राण्यांचे अवतार झालेत आणि नंतरचे जे अवतार झालेत ते मनुष्याचे अवतार झालेत. परंतु नृसिंह हा अवतार असा आहे की याच्यामध्ये मनुष्यत्व सुद्धा आहे आणि प्राणित्व सुद्धा आहे. या दोन्हींचा संगम होऊन नृसिंहाचा अवतार झालाय. आणि कशासाठी झालाय? बघा, देव आणि दैत्य विरुद्धार्थी शब्द आपण वापरतो, मात्र दैत्याचा पुत्र असणारा भक्त प्रल्हाद आहे आणि भक्त प्रल्हादाच्या या शब्दाला मान देण्यासाठी की ईश्वर चराचरामध्ये त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू विचारतायत की कुठे आहे तुझा नारायण, कुठे आहे तुझा नारायण? त्यांनी सांगितलं की सगळीकडे आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यात आहे, या सृष्टीच्या कणाकणामध्ये आहे. आणि त्यावेळेस त्या राजदरबारामध्ये असणाऱ्या सभामंडपाच्या त्या खांबाला लात मारल्यानंतर त्या ठिकाणी नृसिंह भगवान प्रकट झालेले आहेत. आणि अशा प्रकारे दैत्याच्या मुलासाठी का होईना परंतु आपल्या देवत्वाचं रक्षण करण्यासाठी आणि भक्ताच्या या हाकेला धावण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी नृसिंह भगवंतांनी अवतार घेतला. आणि या अवताराचं विलक्षण असं महत्त्व आपल्याला सांगता येईल. आणि मग या ठिकाणी सांगितलं गेलंय की साधू कसा असावा की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तूची साधू ओळखावा. बघा, साधू किती वैराग्य, किती विरक्त भावना असतात. स्वामी रामकृष्ण परमहंस एकदा नदीमध्ये सकाळी अंघोळ करण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबरती काही अनुयायी होते आणि रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस अंघोळ करतायत नदीच्या पात्रामध्ये उतरलेले आहेत आणि अंघोळ करत असताना त्या ठिकाणी एक विंचू त्या ठिकाणी येतो आणि त्यांना चावा घेतो. त्यावेळेस त्या आपल्या अंगावरून त्या विंचवाला काढतात आणि परत पाण्यात सोडून देतात. विंचू परत त्यांना चावतो, ते परत हातामध्ये उचलून घेतात. हातामध्ये उचलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी परत विंचू त्यांना दंश करतो. ते पुन्हा त्याला पाण्यात सोडतात. पुन्हा पाण्यात सोडल्यानंतर तो विंचू पुन्हा त्यांना दंश करतो. असं 4 वेळा झाल्यानंतर त्यांच्याबरोबर ती आलेले काही अनुयायी हा सगळा प्रसंग पाहत असतात आणि त्यावेळेस परमहंसांना ते अनुयायी विचारतात की स्वामीजी, तो विंचू पुन्हा पुन्हा तुम्हाला दंश करतोय आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा उचलून घेतायत आणि सोडतायत. त्यावेळेस तो रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे मित्रो, की त्यांनी सांगितलं की दंश करणे हा त्याचा स्वभाव आहे, त्याचा स्वभाव, त्याचा तो प्रकार आहे, त्याचं ते कार्य आहे आणि ते कार्य तो सोडत नाहीये आणि त्याला त्या ठिकाणी क्षमा करणं हे माझं कार्य आहे आणि म्हणून मी ते कार्य करतोय आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा मी नदीपात्रामध्ये सोडतोय. साधूंच्या ठाई अशा प्रकारची प्रेम, दया, क्षमा, शांती या जीवनमूल्यांचं बाळकडू ज्यांच्या अंतर्मनामध्ये असतं, ज्यांचं अंतर्मन प्रेमानं, दयेनं, क्षमेनं आणि शांतीनं भरलेलं असतं, अशा प्रकारची माणसंच या ठिकाणी साधू म्हणण्याच्या पात्रतेची आहेत असं संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय. या महाराष्ट्राला अतिशय उन्नत अशा प्रकारची भक्ती परंपरा आहे. गावोगावी अनेक अशा प्रकारचे या ठिकाणी नामसप्ताह होत असतात. मात्र या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला विचारांची देवाणघेवाण करत असताना हजारो वर्षापूर्वी आमच्या त्या ठिकाणी संत श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी असो किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी असो किंवा अगदी आमच्या खेड्यापाड्यामध्ये असणाऱ्या 18 बगड जातीतील संत, काही संत सावतामाळी असो, संत चोखामेळा असो, संत जनाबाई असो, जितका पुरुष वर्ग तितकाच स्त्री वर्ग आणि तितकंच हे संपूर्ण वारकरी संप्रदायाचं हे लक्षण आहे की जे जे भेटिले भूत ते ते मानिजे भगवंत.
सगळ्यांनाच माऊली, छोटा मुलगा असला तरी माऊली, मोठा असला तरी माऊली, स्त्री असली तरी माऊली, पुरुष असला तरी माऊली, तरुण असला तरी माऊली, वृद्ध असला तरी माऊली. जो जो त्या अध्यात्माच्या परंपरेमध्ये ही सगळी पालखी गेल्या अनेक वर्षापासून वाहते आहे, या सगळ्यांमध्ये सगळेच माऊली आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माऊली म्हणजे आई. आईच्या प्रेमाचा पाझर ज्या परंपरेमध्ये लाभलेला आहे, त्या परंपरेचे आपण अनुयायी आहोत. त्या परंपरांचा आपल्याला या ठिकाणी अनुग्रह लाभलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि गेल्या 700 वर्षापासून संत ज्ञानेश्वरांच्याही अगोदरपासून आपण हिंदू धर्माची पताका घेऊन निश्चितपणानं वागतो आहोत. परंतु त्याही पलीकडं जाऊन आपल्याला आज मी मगाशी जसा उल्लेख केला आपल्याला की आजची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे मित्र हो, की आज साधू जेवढे आपल्याला दिसत आहेत त्या प्रमाणामध्ये काही काही संधी साधू सुद्धा दिसत आहेत. आणि समाजातल्या अशा संधी साधूंना ओळखण्यासाठी सुद्धा संतांची चरित्र आपल्याला आज देखील मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, फक्त शब्द ज्ञान होणं म्हणजे साधुत्व नाही, फक्त मधुर वाणी लाभली आहे, आपल्याकडे शब्द संग्रह झालाय, शब्दांचं ज्ञान आपण आहे, आपली चांगल्या प्रकारची शब्दफेक आहे. म्हणून आपण आपल्या शब्दज्ञानाच्या जोरावरती किंवा आपल्या त्या ठिकाणी विचारशक्तीच्या जोरावरती, मधुरवाणीच्या जोरावरती जर आपण लोकांना फसवूत असू तर निश्चितपणानं साधू म्हणण्याच्या पात्रतेचे आपण नाही आहोत. आणि म्हणून संत तुकाराम महाराज अशा माणसांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी सांगतात की मधुरवाणीच्या नका पडू भरी, जाल यमपुरी भोगावया. म्हणजे मधुरवाणीच्या जर आपण बळी पडलो, त्यांच्या भरी पडलो तर निश्चितपणानं आपल्याला कोणतं स्थान मिळणार आहे मित्र हो, की ते यमपुरी आपल्याला भोगावं लागणार आहे. आणि म्हणून अशा संधी साधू माणसांपासून आपण सावध राहावं. अशा प्रकारची बदललेली परिस्थिती किंवा समाजाची विपरीत परिस्थिती तुकाराम महाराजांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी काव्य सांगितलं की बुडते हे जन न देखवे डोळा, पाहुनी कळवळा येत असे. आणि अशा अनेक प्रकारच्या संकटामध्ये तुकाराम महाराजांचं चरित्रच आपल्याला मुळात इतकं मार्गदर्शन करणार आहे. तुकाराम महाराजांचं चरित्रच मुळात इतकं उद्बोधक आहे की त्यांचं पूर्ण जीवन सुद्धा आपल्याला हेच दाखवतं की साधू कसा प्रकारचा असावा. घरामध्ये असणारी सावकारकी होती, अनेक प्रकारची कर्ज लोकांना वाटलेली होती. मात्र ज्यावेळेस लोकांवरती, सामान्य जनावरती संकट आली त्यावेळेस ही सावकारकी बंद करून लोकांना दिलेल्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवणारा आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये तत्कालीन सामाजिक त्या ठिकाणच्या कुठेतरी प्रतिष्ठित लोकांनी संत तुकाराम असा एक अवलिया आहे की जो स्वतःच अभंग रचतो आणि त्यावरतीच कीर्तन करतो, म्हणजे हा धर्मबुडबा आहे अशा प्रकारची टीका करणारी माणसं त्यावेळेस तुकारामांना त्रास देऊ लागली. त्यावेळेस उद्विग्न होऊन तुकाराम महाराजांनी आपली गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. मात्र त्यानंतरही इंद्रायणीच्या डोहातून ती अभंग गाथा तरली, अभंग तरले. याचा अर्थ अभंग या शब्दाकडेच आपण मी पुढे येणार आहे आपल्याकडं, की अभंग या शब्दाचा जर अर्थ बघितला तर भंग आणि त्याचा विपरीत शब्द अभंग. बघा विरुद्धार्थी शब्द कसे वापरतो आपण. न्याय या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द होतो अन्याय, धर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अधर्म, आणि अगदी तशाच प्रकारचा शब्द आहे भंग आणि अभंग, जे कधी भंग पावत नाही ते अभंग. आणि म्हणून लोकगंगेच्या त्या काठावरती, लोकगंगेच्या हृदयावरती संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा जी आहे ती तरुण उठली. आणि गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांना, तुमच्या माझ्यासारख्या वारकरी या पंथाच्या, या प्रवाहाच्या, या पालखीच्या, या भोई होणाऱ्या अनेक साधकांना वर्षानुवर्षे मार्गदर्शन करण्याची क्षमता, तितकी पात्रता आणि खऱ्या अर्थानं माणसाला माणूसपणाची जाणीव करून देण्याची अनेक पटीनं क्षमता असणारी संत तुकाराम महाराजांची ग्रंथ परंपरा आणि ही संपदा आपल्याला लाभली आहे, हे आपलं भाग्य आहे. मुळात महाराष्ट्र हे राष्ट्र जितकी पवित्र भूमी आहे. बघा आपल्या कुठल्याही राष्ट्राला, कुठल्याही देशाला आपण राष्ट्र असं म्हणतो, मात्र राष्ट्राच्या आतमध्ये असणाऱ्या एखाद्या राज्याला महाराष्ट्र असं नाव देणं जगाच्या इतिहासामध्ये कुठेही घडलेलं नाही मित्र हो, की राष्ट्राच्या आतमध्ये एक राज्य आहे आणि त्याला महाराष्ट्र म्हणणं हे फक्त जगामध्ये एकमेव उदाहरण आहे. आणि ते आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये झालंय. आणि आपल्या परंपरामध्ये असं म्हटलं जातं की असंख्य योनींचा प्रवास केल्यानंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो. मात्र माझं त्याही पलीकडचं मत आहे की जर असंख्य योनीचा प्रवास केल्यानंतर माणसाला जर मनुष्य जन्म मिळत असेल तर निश्चितपणानं त्या अनेक जीवांपेक्षा, अनेक माणसांपेक्षा जे इतरत्र जन्मले
त्या माणसांपेक्षा आपलं पुण्य निश्चितपणानं जास्त असेल की ईश्वरानं आपल्याला महाराष्ट्र या भूमीमध्ये जन्माला घातलं, की जिथं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य असणारे वीर योद्धे आणि संत महात्मे जन्माला आले। ही भूमी त्या परंपरेची आणि त्या पवित्र प्रकारची आहे आणि या भूमीमध्ये ईश्वरानं आपल्याला जन्माला घातलं आहे, ही निश्चितपणानं एक अभिमानाची बाब आपल्यासाठी आहे असं आपल्याला म्हटलं पाहिजे। आणि मग संत तुकाराम महाराजांनी फक्त जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। देव तिथं जाणावा, त्या लोकांप्रती जाणावा। आज कोरोनाचं संकट आपल्या समोरती उभा ठाकलेलं आहे। गेल्या 1.5 वर्षापासून आपण या संकटाचा सामना करत आहोत आणि त्यामध्ये आज मंदिरातील भगवंताच्या मूर्ती दुर्दैवानं जरी मंदिरं बंद असली तरी देखील तुमच्या आमच्या हृदयामध्ये या देवत्वाचा विचार होणं गरजेचं आहे। आणि म्हणून अनेक माणसाच्या हृदयामध्ये हे देवत्वाची ज्योत आज तेवते आहे। आणि म्हणून या संकटाच्या काळातही कुठंतरी ऑक्सिजन पुरवणारी माणसं, कुठंतरी मोफत भोजन देणारी माणसं, सामाजिक संघटना असतील, एका माणसानं 22 लाख रुपयाची आपली गाडी विकून लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले, दिल्ली येथील उदाहरण आहे। अनेक खेडोपाडी आणि गावोगावी शहराच्या ठिकाणी मोफत लंगरच्या सेवा असतील शीख बांधवांकडून केल्या गेलेल्या, किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा पुण्यासारख्या ठिकाणी म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांना रोजगार नाही, ज्या लोकांच्या हाताला काम नाही, अशा माणसांसाठी धावून येणारी माणसं, कुठंतरी आरोग्याच्या सुविधा निर्माण करणारी माणसं, छोटे छोटे रिक्षा चालक सुद्धा आपल्या रिक्षामध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांची मोफत सेवा करताना आज दिसून येत आहेत। काही रिक्षा चालक अत्यस्वस्थ झालेल्या त्या अवस्थेमध्ये असणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी विनामूल्य सेवा करताना आपल्याला दिसत आहेत। ही सगळीच साधुत्वाची लक्षणं आज वर्तमान काळामध्ये आपल्याला दिसत आहेत। आणि म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की फक्त वेशभूषेवरती साधू ठरवू नका, तर त्याच्या अंतर्मनामध्ये किती साधुत्व आहे, किती खऱ्या अर्थानं त्याचं अंतर्मन रंजल्या गांजल्यांसाठी त्या ठिकाणी धावून येत आहे, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा। पुढच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज सांगतायत की मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदयी। किती लक्षण आहेत साधूंची। पहिल्यांदा सांगितलं की रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा, रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणारा आणि त्यांच्यासाठी स्वतः काम करणारा, स्वतः परिश्रम घेणारा, स्वतः मदत करणारा असा जो कोणी आहे तो साधू आहे। यापुढे जाऊन सांगतायत की मृदू सबाह्य नवनीत। नवनीत म्हणजे काय मित्रहो? नवनीत म्हणजे लोणी। ताक घुसळल्यानंतर जे महत्वाचा भाग जो निघतोय त्याला लोणी असं म्हटलं जातं, नवनीत असं म्हटलं जातं। बघा, आपण शाळेमध्ये शिकत असताना अभ्यासाचा फापट पसारा म्हणजे ताकामध्ये असताना फापट पसारा दूर केल्यानंतर लोणी तयार झालं, आणि तशा प्रकारे अभ्यासाच्या फापट पसाऱ्यामधून जे काही आहे फापट पसारा जे उपयोगाचं नाही ते दूर करून त्या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे ते तयार करून आपण जे अभ्यासलं असेल, माझ्यापैकी अनेक आणि ऐकणाऱ्या सुद्धा अनेक माणसांनी, व्यक्तींनी नवनीत गाईड आपण शाळेमध्ये असताना वापरत होतो, गाईडचं नाव होतं नवनीत। आणि ते नवनीत नाव का ठेवलं असावं याचा जर विचार केला तर नवनीत म्हणजे लोणी, म्हणजे महत्त्वाचं जे आहे ते नवनीत आहे। आणि ते नवनीत म्हणजे तशा प्रकारचं लोणी कसं आहे? मृदू सबाह्य नवनीत, मृदू कोमल आहे। कसं आहे? सबाह्य अंतर्बाह्य जे आहे ते कोमल आहे, जसं हृदय, जसं मन नवनीतासारखं, लोण्यासारखं। लोणी हातामध्ये घेतल्यानंतर बघा मऊ लागतं, अंतर्बाह्य मऊ आहे। तशा प्रकारचं साधूचं मन जे आहे, तैसे सज्जनांचे चित्त, सज्जन माणसांचं चित्त, चित्त म्हणजे मन, अंतर्मन कसं असतं की तैसे म्हणजे तसं असतं की जसं मृदू सबाह्य नवनीत। एक एक शब्दाचा या ठिकाणी मार्मिकपणानं त्या ठिकाणी समावेश संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे। मित्र हो, तैसे सज्जनांचे चित्त मृदू सबाह्य नवनीत। जसं नवनीत असतंय जशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की सज्जन माणसांचं चित्त नवनीतासारखं असतंय। आणि म्हणून तिथं सांगितलं गेलंय की कशा प्रकारचं चित्त असतंय की लोणी जितकं प्रकारचं कोमल आहे तसं साधू माणसानं कुठंही तामस वृत्तीनं वागलेलं पाहायला मिळत नाही, तर तो सात्विक वृत्तीनंच वागलेला दिसून येतो। तो इतरांच्या प्रती आत्मीय भावनेनेच वागलेला दिसून येतो। आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलंय की सज्जनांचं चित्त तैसं आहे।
मग कसं आहे त्याच्या पुढच्या चरणामध्ये सांगतायत संत तुकाराम महाराज की ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो आपुले. बघा, त्यासी धरे जो हृदयी. बघा की अनेक शब्दांचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मी अभंग या शब्दावरती आपल्याला जोर देऊन सांगितलं होतं की जे भंग पावत नाहीत ते अभंग, आणि तशा प्रकारचं या ठिकाणी अपंग. बघा, आपण अपंग कुणाला म्हणतो की जो अधू आहे, जो शारीरिक अवस्थेमध्ये काहीतरी कमी आहे त्याच्यामध्ये, किंवा बौद्धिक अवस्थेमध्ये कमी आहे, ज्याची बुद्धी कमी आहे, ज्याचा एखादा अवयव कमी आहे, त्याला आपण अपंग म्हणतो. परंतु जो शब्द आपण वापरतोय तो विरुद्धार्थी शब्द आहे. मग कसा शब्द आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी वापरलेला की ज्यासी अपंगिता नाही. बघा, एक वाक्य आहे, जसं कुणी कुणाच्या घरी जर जाणार असेल की घरी येतो का, तर त्यावेळेस तो सांगतो की मी तुझ्या घरी येणार नाही. असं नाही. वाक्य काय आहे बघा, तुझ्या घरी येणार नाही असं नाही, म्हणजे सरळ अर्थ असा आहे की मी तुझ्या घरी येणार आहे. परंतु वाक्य वापरताना असं वापरलंय की मी तुझ्या घरी येणार नाही असं नाही. तशाच प्रकारचं हे वाक्य या ठिकाणी आहे की ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. अपंग, बघा एक शब्द आहे की आपण असं म्हणतो पंगू हा शब्द आहे, म्हणजे हा डोळ्यानं पंगू आहे, हा पायानं पंगू आहे, हा हातानं पंगू आहे, हा बुद्धीनं पंगू आहे. पंगुत्व हा एक शब्द आहे. आणि मग पंगुत्व असं ज्यावेळेस आपण म्हणतो म्हणजे पंगू आहे, आणि मग पंगू नाही तो, जो पंगू नाही तो अपंग. आणि म्हणून अपंग, ज्यासी अपंग, अपंग ना, अपंग म्हणजे कोण मग, जो पंगू नाही तो अपंग, म्हणजे जो धडधाकट आहे, ज्याची शरीरयष्टी चांगली आहे, ज्याची बुद्धी चांगली आहे, तो अपंग, असा त्याचा अर्थ झाला सरळ सरळ. संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं की जो पंगू आहे तो पंग, आणि जो पंगू नाही, जो धडधाकट आहे तो अपंग. आणि ज्यासी अपंगिता नाही, म्हणजे जो अपंग नाही म्हणजेच पंगू आहे, म्हणजेच जो या ठिकाणी मदतीची याचना करतो आहे, ज्याला मदतीची आवश्यकता आहे, जो बुद्धीनं असेल किंवा शरीरानं असेल किंवा एखाद्या अवयवानं असेल, तो अपंगत्व त्याला पंगत्व त्याला आलेला आहे. अशा प्रकारच्या व्यक्तींना काय करतोय, त्यासी धरी जो हृदयी, हृदयी धरतोय, आपल्या हृदयामध्ये त्याला जवळ करतोय. अशा व्यक्तींना आपण साधू म्हणावं, असं या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय. आणि यामध्ये संत तुकाराम महाराजांनी साधूंची व्याख्या करत असताना सांगितलंय पुढं बघा की दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. मी मगाशी म्हटलं होतं आपल्याला की आजच्या काळामध्ये दुर्दैवानं आत्मीयता कमी होत चालली आहे, आणि त्यानंतर आपल्याला असं दिसून येतंय मित्र हो की पुत्रप्रेमाची इतिहासापासून वर्तमानापर्यंत आणि भविष्यात सुद्धा आपल्याला लाखो उदाहरणं सापडतील की पुत्रप्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ प्रेम असं ज्यावेळेस स्वार्थानं म्हटलं जातं की पुत्राला आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम अन्यत्र होत नाही. आणि मग पुत्रप्राप्ती, दया करणे जे पुत्राशी, जशा प्रकारे आपण पुत्रांना दया करतो, आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करतो, तशाच प्रकारचं प्रेम दास आणि दासीवरती करणारी माणसं साधुत्वाच्या योग्यतेचे आहेत. बघा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग आपल्या समोरती ठेवणार आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज काशीच्या तीर्थयात्रेवरती गेलेले होते. आपल्या कळशीमध्ये काशीचं असणारं पवित्र गंगेचं पाणी त्या ठिकाणी भरून पैठणमध्ये त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे एकनाथ महाराजांचं. आणि या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी तो प्रसंग घडलेला आहे की काशीवरून आलेलं पवित्र गंगेचं पाणी, जी कळशी भरलेली आहे, त्यावेळेस एकनाथ महाराजांनी पाहिलं की त्या ठिकाणी एक गाढव जे आहे ते तडफडताना पाण्या वाचून व्याकुळ झालेलं गाढव पाहिल्यानंतर संत श्रेष्ठ त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज धावून गेले आणि त्या गाढवाचं ते शिर जे आहे ते आपल्या मांडीवरती घेतलं आणि त्या कळशीमध्ये असताना ते पवित्र जल जे आहे, ते पाणी जे आहे ते त्या गाढवाला पाजलं. इतर अनेक माणसं त्या ठिकाणी, त्यांच्याबरोबरती असणारी मंडळी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकनाथ महाराज आपण हे काय करतायत की काशीवरून आणलेलं पाणी आहे आणि ते पाणी आपण या ठिकाणी गाढवाला पाजतायत. अशा प्रकारचं ज्यावेळेस त्यांच्याकडून शब्द आल्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतायत की जर या ठिकाणी माझा मुलगा असता
तर मी काय केलं असतं. म्हणजे त्या गाढवाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाला पाहिलं आणि आपल्या मुलावरती ज्यावेळेस पुत्रवत ज्यावेळेस जसं प्रेम आपण करतो, अगदी तशाच प्रकारचं प्रेम दास आणि दासीवरती सुद्धा जे करतात ते साधुत्वाच्या योग्यतेचे आहेत आणि तेच देवत्वाच्या योग्यतेचे आहेत. देव तेथेची जाणावा, साधू तोची ओळखावा. बघा, दासी पुत्र विदुराच्या कण्या खाणारा ईश्वर आहे साक्षात. त्याचबरोबर ती शबरीची त्या भिल्लिनीची बोरं खाणारा सुद्धा भगवंत आहे. आणि इतकंच नाही तर दैत्याचा पुत्र असताना सुद्धा भक्तिमार्गावरती आलाय म्हणून भक्त प्रल्हादाच्या हाकेला धावून जाणारे सुद्धा भगवंत आहेत. अगदी त्याही पुढे जाऊन आपल्याला म्हणता येईल की रविदासांबरोबर ती चर्म सांधणारा सुद्धा भगवंत आहे. याही पुढे जाऊन सांगता येईल की श्रीकृष्णाच्या रथाचं सारथी बनवून श्रीकृष्णाच्या रूपानं श्रीकृष्णाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा सुद्धा भगवंत आहे. सारथी बनतोय कधीतरी ते चामडे चर्म सोलणारा सुद्धा भगवंत आहे. दैत्यपुत्राचं रक्षण करणारा भगवंत आहे. भिल्लिनीची बोरं खाणारा भगवंत आहे. आणि दासी पुत्रा विदुराच्या कण्या खाणारा सुद्धा भगवंत आहे. आणि एवढंच नाही तर गरीब श्रीमंत ऊच नीच अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची विभक्ती मनात न ठेवता आपल्या असणाऱ्या प्राणप्रिय परंतु गरीब असणाऱ्या सुदाम्याचे पोहे खाणारा सुद्धा या सृष्टीचा करता करविता भगवंत आहे. आणि इतक्या प्रकारची उदारता या भगवंताच्या ठाई आपल्याला दिसून येते. आणि म्हणून कुठंतरी या ठिकाणी आपल्या पुत्रवत प्रेम करणारा हा साधू ओळखावा अशा प्रकारचं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय. बघा, संत गाडगे बाबांचं उदाहरण सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून सांगता येईल की संत गाडगे बाबा एका ठिकाणी कीर्तन करत असताना त्यांना निरोप आला की तुमचा पुत्र जो आहे तो मृत्यू पावलेला आहे. आणि त्यावेळेस कीर्तन करताना गाडगे बाबा असं म्हणतायत की जगी गेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी. म्हणजे कोट्यान कोटी माणसं मेली आहेत आणि इथं मी एका व्यक्तीसाठी एका जीवासाठी किती रडू. म्हणजे स्वतःचा मुलगा मरण पावल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा खंड चालू ठेवणारे आणि यत्किंचित स्वरूपाचं सुद्धा दुःख न मानता आपल्या असणाऱ्या सर्वच इतर भक्तांसारखे आपल्या पुत्रवत मानणारे हे संत हे साधू होऊन गेले. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. मनुष्यानं समाजावरती किंवा दुःखितावरती किती प्रेम करावं की इतकं प्रेम करावं की जितकं प्रेम आपण आपल्या पुत्रांवरती करतो तितकंच प्रेम आपण या दास आणि दासी आपल्या नोकरांवरती करावं, समाजातल्या नडलेल्या अडलेल्या लोकांवरती करावं असं तुकाराम महाराज सांगतायत. आणि तुकाराम महाराजांनी एवढंच नाही सांगितलं की बघा आपण किती वेगळ्या प्रकारचं जीवन या ठिकाणी जगतोय मित्र हो. की शिवाजी महाराजांचं उदाहरण सुद्धा मला साधुत्वाच्या या संकल्पनेमध्ये बसवावं वाटतं. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या जीवनपटाकडे जर पाहिलं तर आदिलशाहीच्या किंवा निजामशाहीच्या या संपूर्ण असणाऱ्या त्या काळातल्या शाह्यांच्या जे मातब्बर घराणे होते, सरदारकी ज्यांना मिळालेली होती, शहाजीराजे जे शिवाजी राजांचे वडील होते ते देखील या शाह्यामध्ये मातब्बर सरदार होते. घरामध्ये सरदारकी होती, मिळालेली जहागिरी होती, अमाप प्रकारची संपत्ती होती, कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता. वयाच्या 6व्या वर्षी शिवाजी राजांना सुद्धा सरदारकी मिळालेली होती. आणि असं असताना सुद्धा म्हणजे स्वतः काही त्रास होता का शिवाजी महाराजांना तर नक्कीच नाही. परंतु जे का रंजले गांजले, ज्या लोकांना त्रास होतो आहे, सामान्य रयतेला त्रास होतो आहे, सामान्य रयतेला तोशीस पडते आहे, त्यांची विटंबना होती आहे, ते अडवले जात आहेत, नागवले जात आहेत, बाटवले जात आहेत. आणि अशा लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून शिवाजीराजांनी स्वराज्य उभारणीचा निर्णय घेतला. रोहिडेश्वराच्या त्या साक्षात महादेवांच्या साक्षीनं आपल्या सवंगड्यासह स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा घेतली. आणि त्या शिवाजीराजांना सुद्धा या संत परंपरेतल्या या हिंदू धर्माच्या देवदेवतांच्या गोष्टी जिजाऊंनी सांगितल्या. त्यांच्या अंतर्मनामध्ये कुठंतरी हे दातृत्व निर्माण केलं, हे नेतृत्व निर्माण केलं आणि स्वराज्य स्थापनेचं स्फुल्लिंग निर्माण केलं. जे स्वतःला काही त्रास नाहीये, पिढ्यानपिढ्या बसून खाल्ला असतं तरी संपत्ती संपली नसती, इतकी श्रीमंती शिवाजीराजांच्या घराण्यामध्ये होती. परंतु त्यांना स्वतःला त्रासही काही नव्हता, परंतु दुसऱ्यांच्यासाठी आहे ना की
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशा प्रकारचं व्रत, अशा प्रकारचं त्या ठिकाणी निश्चय शिवाजी महाराजांनी केला आणि स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःला झुकवून घेतलं. जीवावरती अनेक प्रसंग, अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाचा प्रसंग असेल, आग्र्याला जाऊन त्या ठिकाणी भेट घेण्याचा प्रसंग असेल, या सगळ्या गोष्टी जर शिवचरित्रातल्या बघितल्या तर शिवाजी महाराज सुद्धा साधुत्वाच्या अंतःकरणानं ओतप्रोत होते आणि हे राज्य स्वतःच्या सिंहासनावरती बसण्यासाठी नाही, स्वतः सिंहासन उभवून त्या ठिकाणी भोगासाठी स्वराज्य निर्माण करायचं नव्हतं. शिवाजी महाराजांना हे राज्य रयतेचं व्हावं, हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा, आणि राज्य कुणाचं व्हावं? रयतेचं व्हावं ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. आणि अगदी त्याच प्रकारचं साधुत्व, त्याच प्रकारची निष्ठा या मातृभूमीच्या प्रती आणि इथल्या असणाऱ्या अडवल्या जाणाऱ्या, नागवल्या जाणाऱ्या, बाटवल्या जाणाऱ्या, कुठंतरी चिरडल्या जाणाऱ्या व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष करण्याची भावना शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन अनेक 18 पगड जातीतली, 12 मावळ प्रांतातली आणि सर्वसामान्य झोपडी वाड्या तांड्यावरची माणसं एकत्र आली आणि बघता बघता स्वराज्याचा यज्ञ महायज्ञ झाला. आणि तिथपासून भगवा कुठंतरी अभिमानानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फडकवला गेला. ज्या पुण्यभूमीवरती आज बसून मी आपल्या समोरती बोलतोय, त्याच पुण्याच्या भूमीवरती या शत्रूंनी, या यवनांनी गाढवाचा नांगर फिरवून पहार टाकून त्याच्यावरती चप्पल फेकली होती. त्याच पवित्र भूमी, त्याच अन्यायी अत्याचार करणाऱ्या भूमीवरती तो पहार फेकून देऊन त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याची शेती आणि स्वराज्याचा रयतेचा अधिकार मिळवून देण्यासाठी ज्या माणसांनी अहोरात्र कष्ट घेतले, त्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, महाराणी ताराबाई साहेब असतील, छत्रपती राजाराम महाराज असतील, किंवा त्याही पुढे जाऊन आपण जर इतिहास बघितला तर 1857च्या स्वातंत्र्य समरावरती या मातृभूमीच्या बेड्या तोडून स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पराक्रम करणारी माणसं असतील, भगतसिंग असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, किंवा अनेक अनाम क्रांतिकारी असतील की ज्यांनी या मातृभूमीच्या रक्षणासाठी आणि इथल्या येणाऱ्या उद्याच्या पिढ्यांना स्वातंत्र्य अनुभवता यावं म्हणून स्वतःच्या प्राणाच्या रांगोळ्या रेखल्या, अशी माणसं सुद्धा रंजल्या गांजल्यांच्या आपुलकीसाठी किंवा या सर्वसामान्य माणसांच्या तुशीस त्यांना व्हावी नाही आणि त्यांचं कल्याण व्हावं म्हणून झटतायत. आणि म्हणून ही माणसं सुद्धा मला साधुत्वाच्या संकल्पनेतच योग्य दिसत आहेत. आणि म्हणून वेळोवेळी संतांनी समाजाला ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्यावेळेस वारकरी पंथानच आपल्याला या ठिकाणी कुठंतरी दिशा दाखवलेली दिसून येते. आणि म्हणून कोणत्या माणसांपासून जपावं यासाठी सुद्धा संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलं की मुखे सांगे ब्रह्मज्ञान, जन लोकाची कापितो मान, ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी, कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुलोभाची, तुका म्हणे तोची वेडा त्याचे हानुनी थोबाड फोडा. अशा प्रकारची वर्तणूक म्हणजे नाठाळांच्या माथी हानू काठी, अशा प्रकारचा अनुग्रह त्या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्याला संदेश देत आहेत. आणि भक्ती कशी आहे बघा, कोमल स्वरूपाची भक्ती आणि अगदी या सामाजिक भेदभावाच्या विरुद्ध बंड करून उठणारी भक्ती. संत तुकाराम महाराजांचा विचार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की फक्त वेशभूषेवरती किंवा चांगल्या मधुर वाणीचा आहे म्हणून किंवा चांगल्या अशा प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी तो साधुत्वाचा तो पोशाख धारण केलेला आहे म्हणून त्याला आपण साधू म्हणावं असं नाही. तर त्याच्या अंतरात्म्यामध्ये किती कळवळ आहे, किती जाणीव आहे. आणि अशा प्रकारची जाणीव असणारी माणसंच आपल्याला कुठंतरी संतत्वाच्या रूपानं दिसून येतात, कुठंतरी साधुत्वाच्या रूपानं दिसून येतात. आणि त्याच्यासाठी वैराग्य धारण करणं, चित्त जे आहे, चित्त शांतीसाठी धारण करणं आहे ना. सज्जनांचे चित्त कसे असले पाहिजे की नवनीतासारखे असले पाहिजे. अन्यथा आपण दिखाव्यासाठी भक्ती करणारे माणसं, संत कबीर एका ठिकाणी असं म्हणतात की माला फिरे कर्मे जिभी फिरे मुखमाई, म्हणजे माला हातामध्ये फिरतीये, माळ जप चाललेला आहे आणि जिभी फिरे मुखमाही, म्हणजे जीभ कुठं फिरते आहे, ती तोंडामध्ये फिरती आहे. मनवा दहू दिसी फिरे यह तो सुमिरन नाही, म्हणजे मन कुठं फिरतंय, दश दिशांमध्ये फिरतंय. शारीरिक रूपानं तो दिसतोय की माळा एक 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 मनी तो चाललेला आहे आणि जीभ तोंडामध्ये फिरतीये त्याची, आणि शांती नावाचा प्रकार त्याच्यामध्ये नाहीये. चित्त जागेवरती नाही, चित्त थाऱ्यावरती नाही, मन भरारी घेतंय, दश दिशामध्ये फिरतंय. आणि कबीरजी सांगत आहेत की मनवा दहू दिसी फिरे यह तो सुमिरन नाही. अशा प्रकारचं स्मरण
त्याला म्हणता येणार नाही की जो ईश्वराच्या भक्तीमध्ये जो आडलेल्या नडलेल्यांसाठी असेल, जो संकटातल्या माणसांसाठी धावून जाणारी माणसं असतील, ते साधुत्वाच्या योग्यतेची आहेत, अशा प्रकारचं संत तुकाराम महाराज या ठिकाणी निरूपण सांगत आहेत. आणि शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज असं सांगत आहेत की तुका म्हणे सांगू किती. आता संत तुकाराम महाराज असं सांगत आहेत की आता मी सांगून झालं, माझे इतकं किती सांगू साधूबद्दल, की इतकं सांगू की शेवटचा शब्द सांगत आहे की त्याची भगवंताच्या मूर्ती है ना, की तुकाराम महाराजांनी सांगितलं की तो असा आहे की तो भगवंताच्याच स्वरूपाचा आहे. एक छोटासा प्रसंग सांगणार आहे की राजा विक्रमादित्य नावाचा राजा आपल्या देशामध्ये होऊन गेला आणि त्याच्या दरबारामध्ये कवी कालिदास नावाचा एक विद्वान कवी होऊन गेला. बघा की त्यांनी एक छोटा प्रसंग आहे की राजा विक्रमादित्यानं आपल्या राज्यामध्ये असा नियम केला होता की त्या राज्यामध्ये असणारी माणसं राजधानीच्या ठिकाणी त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या काळामध्ये स्वयंपूर्ण अशा स्वरूपाची राज्य आणि खेडी होती आणि म्हणून चर्मकार, चांभार असतील ते चपला बनवत होते, सुतार होते, नाभी होते, 12 बलुतेदार प्रत्येक गावामध्ये पद्धती होती. आणि या 12 बलुतेदार लोकांनी केलेल्या वस्तू असतील त्या ठिकाणी राजधानीच्या ठिकाणी घेऊन येतील, किंवा अन्य कलाकार मंडळी असतील किंवा वेगळी माणसं असतील, त्या सगळ्याच माणसांनी आपल्या वस्तू घेऊन राजधानीच्या ठिकाणी यावं, तिथं दिवसभर त्या वस्तू विकाव्यात आणि ज्या वस्तू शिल्लक राहिल्या त्या वस्तू घेऊन राजदरबारामध्ये संध्याकाळी यावं. त्या वस्तूची किंमत, योग्य किंमत त्या व्यक्तीला दिली जाईल आणि कोणत्याही मनुष्याचं, कोणत्याही कलाकाराचं, कारागिराचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी विक्रमादित्याने घेतली होती. एक दिवस असाच एक मूर्तिकार त्या राज्यामध्ये मूर्त्या घेऊन आला. दिवसभर त्यानं त्या मूर्त्या विकण्याचं काम केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी संध्याकाळी तो विक्रमादित्याच्या दरबारामध्ये आलेला आहे आणि विक्रमादित्याला सांगतोय, महाराज आपण सांगितलेल्या आदेशाप्रमाणे मी दिवसभर मूर्त्या विकण्याचं काम केलं आणि आता संध्याकाळी माझ्याकडे 3 मूर्त्या बाकी राहिल्यात, या 3 मूर्त्या आपण खरेदी कराव्यात. त्यावेळेस विक्रमादित्याने त्याने सांगितलं की मूर्तिकार महाशय, आपण बोलता ते योग्य आहे, या 3 मूर्त्यांची किंमत मला सांगावी म्हणजे मी आपल्याला याची किंमत देऊ इच्छितो. त्यावेळेस मूर्तिकार सांगतायत की या 3ही मूर्त्या एकाच धातूपासून बनवलेल्या आहेत. या 3ही मूर्त्यांची किंमत वेगवेगळी आहे, परंतु या 3ही मूर्त्या एकाच धातूच्या बनवलेल्या आहेत. या 3ही मूर्त्या एकसारख्याच दिसायला आहेत. या 3ही मूर्त्यांचं वजन एकसारखं आहे, मात्र या 3 मूर्त्यांच्या किमतीमध्ये प्रचंड फरक आहे. पहिली मूर्ती जी आहे ती कवडी मोलाची आहे. दुसरी मूर्ती जी आहे त्या मूर्तीसाठी तुम्ही मला 100 सुवर्ण मुद्रा दिल्या किंवा 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या तर तिची किंमत केल्यासारखी होईल. आणि तिसरी मूर्ती जी आहे ती 1 लाख किंवा 10 लाख सुवर्ण मुद्रा दिल्या तरी देखील त्या मूर्तीची किंमत होणार नाही. इतकी ती मूर्ती अप्रतिम अशा स्वरूपाची, अमूल्य अशा स्वरूपाची आहे. त्यावेळेस विक्रमादित्याला प्रश्न पडला की एकसारख्या, एकाच धातूच्या बनवलेल्या, एकाच वजनाच्या असणाऱ्या आणि एकाच सारख्या दिसणाऱ्या मूर्त्या, परंतु किमतीमध्ये एवढा का फरक आहे? त्यावेळेस मूर्तिकारानं सांगितलं की तुमच्या दरबारामध्ये असणाऱ्या विद्वत माणसाला या ठिकाणी बोलवा, त्याला परीक्षण करायला लावा आणि त्यावेळेस तुम्हाला या मूर्तींचं रहस्य समजेल आणि या किमतीची तफावत कळेल. त्यावेळेस विक्रमादित्यानं दरबारामध्ये असणाऱ्या कवी कालिदासाकडे पाहिलं. कालिदास आपल्या आसनावरून उठले आणि हातामध्ये एक लोखंडी सळई घेतली आणि या मूर्तींच्या जवळ आले. पहिल्या मूर्तीच्या कानामध्ये सळई घातल्यानंतर दुसऱ्या कानामधून त्या मूर्तीच्या आरपार सळई गेली. दुसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये लोखंडी सळई घातल्यानंतर ती मुखावाटे बाहेर आली आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये ती सळई घातल्यानंतर ती त्या मूर्तीच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचली. कवी कालिदास किंचितसे हसले आणि कालिदासांनी उत्तर त्या ठिकाणी त्या मूर्तींचं निरूपण, ते विवरण सांगतायत की पहिली मूर्ती हे महाराज आणि या राजसभेला उद्धृत करताना, राजसभेमध्ये प्रस्तुत करताना त्या निरीक्षणाला कवी कालिदास सांगतायत की पहिली मूर्ती समाजातल्या त्या लोकांचं प्रतीक आहे की जी माणसं चांगले विचार एका कानानं ऐकत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणारी माणसं समाजामध्ये कवडी किमतीची असतात आणि म्हणून ही मूर्ती त्या माणसांचं प्रतीक आहे. म्हणून या मूर्तीची किंमत कवडी मोल आहे. दुसऱ्या मूर्तीचं ज्यावेळेस परीक्षण सांगतायत कवी कालिदास की काही माणसं समाजामध्ये अशी असतात की जे चांगले विचार ऐकतात, त्यावरती थोडंसं चिंतन करतात आणि आपल्या मुखावाटे ते बहुजनांपर्यंत, अनेक लोकांपर्यंत पोहोचवत असतात आणि अशी माणसं समाजामध्ये बदल घडवण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी काम करत असतात. कुठंतरी त्यांचा समाजाच्या बदलामध्ये
योग्य तो वाटा करण्याचं काम करत असतात, वाट दाखवण्याचा, मार्ग दाखवण्याचं, प्रवाह निर्माण करण्याचं काम करत असतात. आणि अशी माणसं 1000 सुवर्णमुद्रा दिल्या तरी देखील कमी होतील. म्हणून ह्या मूर्ती त्या माणसांचं प्रतीक आहे. आणि शेवटचं सांगितलं की शेवटची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली सळई ही त्या मूर्तीच्या हृदयापर्यंत पोहोचलेली होती. म्हणजे ही मूर्ती त्या लोकांचं प्रतीक आहे की जी माणसं चांगले विचार ऐकतात, ते आत्मसात करतात, मनन चिंतन आणि मंथन करतात आणि त्या जोरावरती समाजामध्ये बदल घडवण्यासाठी प्रवृत्त होतात. समाजामध्ये असणाऱ्या अन्यायाच्या, अविचाराच्या, कुविचाराच्या, अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरांच्या विरोधामध्ये आवाज उठवतात. आणि ही माणसं लाख मोलाची किंवा अमूल्य अशा स्वरूपाची असतात. आणि त्या माणसांचं प्रतीक म्हणून ही मूर्ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी या मूर्तीला 10 लाख सुवर्णमुद्रा दिल्या तरी कमी होतील. आणि ज्यावेळेस हे निरूपण सांगितलं त्या राज्यसभेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यावेळेस या समाजामध्ये असलेल्या या माणसांचं महत्त्व किती आहे हे आपल्याला या प्रसंगातून कळतं. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी साधुत्वाची लक्षणं आपल्याला सांगताना आज खऱ्या अर्थानं आज गरज नाही आपल्याला. आपण बघा किती सहजपणानं बोलत असतो की माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत आणि मी 6 महिन्यानं 5 लाखाची गाडी घेणार आहे. असा माझ्याकडे असा प्लॅनिंग आहे. माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी मी 10,000 रुपये खर्च करणार आहे, ते बाजूला काढून ठेवले आहे. साधुत्व ह्याच्यामध्ये नाही आहे मित्र. साधुत्व ह्याच्यासाठी आहे की बाबा रे 5 लाख रुपयेची तू गाडी घेणार आहे, परंतु तुझ्या शेजारी असणाऱ्या माणसाला मदत करण्यासाठी तू किती पैसे बाजूला काढून ठेवले आहेत. समाजामध्ये भुकेल्या लोकांसाठी 5 माणसं कुठंतरी भुकेली आहे, त्या 5 माणसांना जेवण देण्यासाठी तू किती पैसे बाजूला काढून ठेवलेत. हे साधुत्वाचं लक्षण आहे. तुझ्या मुलाचा वाढदिवसासाठी किती खर्च करावा यावरती कुणाचंच बंधन नाही, परंतु मुलाच्या वाढदिवसासाठी जसे पैसे बाजूला आपण काढून ठेवतो अगदी तशाच प्रकारे कुठंतरी माझ्या भगिनी परित्यक्ता स्त्रिया काही झालेल्या असतील, माझ्या 5 भगिनींना कमीत कमी मी साडी चोळी घेऊन देण्यासाठी किती मदत करील याचा विचार, याच्यासाठी किती पैसे बाजूला काढून ठेवतो हा विचार तुझ्या मनात येतो का? समाजामध्ये असणारी कुठंतरी अनाथ आश्रम असतील किंवा जे गरजूवंत लोक असतील त्या माणसांच्या मदतीसाठी मी माझ्या येणाऱ्या संपत्तीतून किंवा माझ्या येणाऱ्या पैशातून मी किती वाटा काढून ठेवतो. अशा प्रकारचा आशावाद, अशा प्रकारची निष्ठा, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारच्या प्रवृत्ती जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असतील, विचार निर्माण होत असतील तर खऱ्या अर्थानं आज म्हणजे ज्यांना शक्य आहे ते साधुत्वाच्या मार्गावरून, म्हणजे ज्यांना शक्य आहे ते संन्यासी होत आहेत, ज्यांना शक्य आहे ते या कुटुंब संस्थेमधून बाहेर पडून कुठेतरी वैराग्य धारण करतात. परंतु सर्वसामान्य माणसाला जरी संसारातून त्याग करून किंवा अगदी बाहेर पडूनच आपण दाढी वाढवून किंवा अगदी साधूसारखं संन्यासी होऊनच आपण साधू होऊ शकतो असं नाही, तर छोट्या छोट्या कार्यामधून सुद्धा आपलं साधुत्व दिसू शकतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा संकटात असणाऱ्या माणसांना आपली सावकारकी बुडवली आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी माणसांना मदत करण्याची वेळ आली त्या वेळेस शब्दांच्या रूपानं सुद्धा आणि त्याचबरोबर ती कार्याच्या रूपानं सुद्धा मदत करण्याचं व्रत अंगीकारलेलं आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसून येतं. आणि म्हणूनच त्यांना अधिकार मानीनं शब्दांच्या रूपानं हे सांगण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त झालेला या माध्यमातून दिसून येतो. आणि म्हणून आजच्या या प्रसंगाला, आजचं जे वातावरण आहे कुठंतरी आज देवत्वाच्या किंवा साधुत्वाच्या रूपामध्ये आम्हाला कुठंतरी छोट्या रिक्षा चालकांपासून एका मुलीनं खाऊच्या पैशांच्या माध्यमातून गरीब असणाऱ्या मुलांसाठी, माणसांसाठी त्या ठिकाणी 2 वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली. आपण जे जे शक्य आहे अगदी 10 रुपये 20 रुपयापासून तर हजारो रुपयापर्यंत जी आपली यथाशक्ती, यथामती, यथासंभव जी मदत करता येईल आज गरजवंत जेवढे भरपूर आहेत तेवढे दानशूर माणसं सुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. बघा आपण लहान असताना मला चांगलं आठवतं की शाळेमध्ये काही माणसं आपल्या गावामध्ये असतील किंवा आसपास पंचक्रोशीमध्ये हे प्रसंग घडलेले असतील की 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल त्यावेळेस आपल्याला हे दिसून यायचं की काही माणसं बघा की गोळ्या बिस्किटं त्या ठिकाणी मुलांना वाटत असायचे. त्यावेळेस ते गोळ्या बिस्किटं खाऊन आपल्याला म्हणजे ते फ्रीमध्ये मिळालेले गोळ्या बिस्किटं खाऊन जो आनंद होत होता तो कधी विकत घेतलेले त्याच्यामधून मिळत नव्हता. म्हणजे त्या मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी ती माणसं बिस्किटं किंवा गोळ्या घेऊन येत होती. काही माणसं दानशूर पद्धतीनं त्या विद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये पुस्तकं दान करत होती जी गरीब मुलांचं शिक्षण थांबू नये
ही भावना त्याच्यामध्ये होती आणि म्हणून ती ते कार्य करत होती. काही माणसं शिक्षणासाठी काही विद्यार्थ्यांना किंवा गरीब घरातील मुलांना मदत करताना आपल्याला दिसून येत होती. काही माणसं त्याही पुढे जाऊन काही कुटुंबावरती आघात झाला तर त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी धान्य रूपानं असेल, पैसे रूपानं असेल, घर उभारणीसाठी असेल, मदत करताना दिसून येतात. आणि अशीच माणसं आज समाजामध्ये साधुत्वाच्या पात्रतेची आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग डॉक्टर असतील, नर्सेस असतील, जे अहोरात्र या संकटामध्ये सामना करत असताना सेवा देत आहेत. आणि त्याच पद्धतीनं अनेक माणसं जे ऑफलाईन म्हणजे जे दिसत नाहीत पडद्यावरती परंतु मागं कार्य करत असतात, अशी हजारो माणसं देखील आज साधुत्वाच्या या व्याख्येमध्ये बसलेली आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी जे सांगितलं आहे संत तुकाराम महाराजांनी तो विचार आपण आत्मसात करावा. आपल्या प्रापंचिक ह्याच्यासाठी तर सगळेच झटत असतात, स्वतःच्या कुटुंबासाठी तर प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, मात्र त्याचबरोबर ती इतरांसाठी आपण काय केलं. जगामध्ये त्यांचंच नाव झालं की जे इतरांसाठी झटले. जे अनेक टाटा अंबानी असतील किंवा अनेक उद्योगपती, करोडपती समाजाच्या या प्रवाहामध्ये निर्माण झाली. अनेक माणसं ज्यांच्या घरी हजारो लाखोंची संपत्ती होती अशी माणसं आली आणि गेली. परंतु जगाच्या इतिहासामध्ये अशीच माणसांची नावं अजरामर झाली ज्यांनी दुसऱ्यांसाठी कार्य केलं, जो दुसऱ्यांसाठी झिजला, जो दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं गेलं, त्याच माणसांचं नाव समाजामध्ये निघत असतं, त्याच माणसांची इतिहास नोंद ठेवत असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी साधुत्वाची लक्षणं सांगताना हे सांगितलेलं आहे की जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो सरद्वयी, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. आणि अशा प्रकारे अल्पमती, यथासंभव, यथाशक्ती या अभंगाचं निरूपण करण्याचं काम या ठिकाणी माझ्याकडून झालेलं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दातच जर सांगायचं ठरलं तर ही शब्दरूपी सेवा आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे बाटू धन जनलोका. हे शब्दरूपी धन आज भगवान नृसिंहाच्या या नामसप्ताहाच्या निमित्तानं या नृसिंह जयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या समोरती सादर करता आलं. हे शब्दधन आपल्यापर्यंत या ऑनलाईन प्रवाहातून पोहोचवता आलं. ही निश्चितपणानं माझ्यासाठी व्यक्तिगत स्वरूपात भाग्याची गोष्ट आहे. आणि ज्या माणसांच्या माध्यमातून आमचे मित्र असतील त्या परिवारामध्ये उत्तुंग भरारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्य करणारी शरीफजींच्या त्या शौर्यस्थळावरती गेल्या काही दिवसापासून काम करणारी मंडळी, भातोडी गावामधील सर्व धार्मिक परंपरेमधील असणाऱ्या सर्वच श्रेष्ठ माणसांसाठी आणि या भातोडीच्या भूमीवरती ज्यांनी भक्तीचा प्रवाह अविरत वाहण्यासाठी कष्ट घेतले अशी माणसांची सुद्धा नोंद या ठिकाणी मला घ्यावीशी वाटते की जे आपल्या दुर्दैवानं आज नाहीत. असे नृसिंह देवस्थानचे महंत कैलासवासी नारायण महाराज गिरी यांचंही या ठिकाणी मला आज आठवण होते आहे तीव्रतेनं. त्याचबरोबर ती या भातोडीच्या भूमीला या भक्तीच्या परंपरेमध्ये नेणारे ब्रह्मीभूत रघुनाथ महाराज उंबरेकर आणि त्यांच्याबरोबरती त्यांचे नंतरच्या काळामध्ये पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांनी देखील जी भक्तीची परंपरा आपल्यामध्ये ठेवली, आपल्या भातोडीच्या भूमीवरती निरंतर लक्ष देऊन त्या ठिकाणी ही परंपरा खंडित न होता ती पुढं प्रवाहीपणानं कशी जाईल यासाठी अविरत स्वरूपाची मेहनत घेणारे ही सगळी माणसं आहेत. यांचंही स्मरण मला या निमित्तानं होत आहे. आणि याचबरोबर ती यांच्या सगळ्याच्याच पठडीतून घडून आज महाराष्ट्रामध्ये भातुडीचा आणि या आपल्या पंचक्रोशीचा गौरवानं नावलौकिक वाढवणारे आजचे माऊली संत ज्ञानेश्वर महाराज कदम माऊली यांचं देखील या ठिकाणी मी आज ऋण व्यक्त करतो. त्याबरोबर ती भातोडीच्या प्रवाहामध्ये जेवढी काही अध्यात्मामधील मंडळी असतील, दुर्दैवानं काही दिवसापूर्वी चंद्रभान गांगर्डे जे भक्ती परंपरेमध्ये निष्काम पद्धतीनं सेवा करत होते, त्यांचं देखील दुर्दैवानं निधन काही दिवसापूर्वी झालं. तर त्यांच्याही आत्म्याला शांती मिळो अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा आणि जे काही उणं असेल ते माझ्या अल्पमतीचं आहे आणि जे काही आपल्याला चांगलं वाटलं असेल ते साक्षात भगवंताच्या आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या निरंतर चिंतनातून आलेलं आहे.
आणि ते त्यांचं आहे असं मी स्वतःला मानतो आणि झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री संत ज्ञानदेव तुकाराम. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. भगवान नृसिंह महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय.